नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर सगळीकडे आता हिरवेगार छान मटार भेटत आहेत आणि सगळ्यांकडे पदार्थही होत असतील। तर आज मी पण एक पदार्थ बनवलेला आहे। तर इथे बटाटे बॉईल करून घेतले 3-4 आणि वटाणे एक वाटी घेतलेली आहे, त्यात 2-3 पाकळ्या आणि एक मिरची असं मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे, वाटण करून घेतलं आणि पॅनमध्ये तेल टाकून जिरं टाकलं आणि त्यात वटाणे जे बॅटर केलेलं होतं ते फ्राय करून घेतलं छान आणि त्याच्यामध्ये हळद टाकून थोडं चिली फ्लेक्स टाकलं म्हणजे तुम्हाला जास्त कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता। मी 2 चमच चिली फ्लेक्स टाकून याच्यात पाणी ॲड केलं आणि छान उकळी काढून घेतली। एक उकळी काढल्यानंतर त्यात मीठ चवीनुसार ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एक छान उकळी काढून घेतलेली आहे। त्याच्यात मोठी एक वाटी मी रवा घातलेला आहे आणि रवा घातल्यानंतर छान असं गोळा होस्तवर त्याचा छान मी शिजून घेतलेला आहे। शिजून झाल्यावर थंड होण्यासाठी मी हे बाजूला ठेवलं आणि जे बटाटे मी बॉईल करून घेतलेले होते ते मी असे किसून घेतलेले आहे, जेणेकरून गाठी नाही राहायला पाहिजे। मग मी तो थंड व्हायला ठेवलेला तो गोळा मी घेतला आणि त्याच्यामध्ये थोडा मॅगी मसाला आणि इथे माझ्याकडे कॉर्नफ्लॉर नव्हतं, तुम्ही कॉर्नफ्लॉर यूज करू शकता याच्यामध्ये। माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं तर एक वाटी मी तांदळाचं पीठ त्यात ॲड केलेलं आहे। आणखी थोडंसं मीठ मी त्याच्यात ॲड केलेलं आहे। तेल टाकून छान गोळा मळून घेतलेला आहे। मग इकडे कढई ठेवली, कढईमध्ये तेल गरम करायला घेतलं आणि छोटे छोटे गोळा घेऊन असे रोल करून घेतले आणि तुम्हाला हवा तसा तुम्ही रोल करू शकता। मी इथे शंकरपाळ्याचाच त्याला शेप दिलेला आहे। तर असे ते गोळे तयार करून मी छान क्रिस्पी होईस तोपर्यंत त्याला तळून घेतलेले आहेत आणि तळून झाल्यावर इथे मी मसाला घेतला, मॅगी मसाला आणि पेरी पेरी मसाला एकत्र करून घेतलेला आहे आणि हे तळलेलं जे स्नॅक्स आपण बनवलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला असे छान भुरभरून घ्यायचे आहेत आणि ट्विस्ट करून घ्यायचे, कारण सगळ्या याला तो मसाला लागला पाहिजे। आणि खाण्यासाठी रेडी आहे आपला मस्त मटारपासून बनवलेला स्नॅक्सचा हा प्रकार। कसा तुम्हाला वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की ट्राय करून बघा। खूप छान ही रेसिपी होते, तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता, नाश्त्यालाही घेऊ शकता आणि पार्टी असेल छोटं मोठी तर तुम्ही हे त्याच्यामध्ये स्नॅक्स म्हणून देऊ शकता। माझ्या साचीला काही कंट्रोल झाला नाही, तिने खाऊन बघितलं, तिला खूप आवडलं, माझ्या घरात सगळ्यांना आवडलं। तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब